दाजी काय खर्च बिर्च आहे का नाही कसलं करायचं मेवण्याला काय लागत तुम्हाला उली सगळं माहित नाही का इकुलता एक मेवना आहे बाबा त्याला कुठं आलं की 10-5 रुपये देत जावा त्याला काहीतरी खर्च करीत जावा मेवना येतो कशाला सदा कदा हेच तुझं सकाळ संध्याकाळ तेच एवढीच लागणार आहे एवढी घेतली की माझा मी गपचूप झोपतोय खातोय पितोय झोपतोय आहे का कुणाचं काय टेन्शन बरं, पण ठीक आहे आज पाहुणं येणार आहे दिदीला हा. ते जाधव साहेबांचा फोन आला होता आम्ही येतोय त्यांना आपल्या दिदीला येणार आहेत ना हा पाहुणं येऊन गेल्याच्या नंतर जमन ना हा मग जमत जमतय ना हा तवर तवर जाऊ नको बरं. अजिबात मी कुठं हालत नाही मी बघणार जाऊ नको मी बघणार माझ्या बाशीचं लग्न जमायचं म्हणलं मला पोरग बघणं गरजेचं पोरग काय करतय चांगला पगार आहे आणि शेतीवाडी बी चांगली हा. त्याच्यामुळे जाधव साहेबांनी सांगितलं चांगलं आहे हा बुवा का हा मग आपण आता मुलगा बाई, येईल बाई, 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 काय म्हणावं तुम्हाला अहो पाहुणे यायची वेळ झाली आणि तुम्ही इथं गप्पा मारत बसलो आणि दादा तू कधी आलास रे अरे मी आता चालतो 15 मिनिटं झाला असेल फोन त्या करतो मी. जाधव सरांना फोन फोन करा करतो. आणि बोलवून घ्या हा बरं. तुमचं तर ना सगळं काम असं हेच असतं बघा हॅलो हलक्यातच घ्या आता जरा घाई काहीच नाही हा जाधव साहेब हा हा तुम्ही किती वेळ लावताय यार ठीक आहे आले जाधव साहेब हा हा या राम राम बस. राम. बस. कशी पाहुणे आले ते बस बस तुम्हीच करा ना बस दाजीला सारखं उठावत लागत काय झालं की दाजी पलीकडे सारखं की जरा इथं बसा ये ना मला काय व्हायना हॅलो वर्ग कधी येते बघायला पोरीला हा आले 5 मिनिटात या ना लवकर आम्ही आलो हो हो जाधव पाहून तुम्ही बघितली होय पोरग चांगलंय का यांनीच आणलंय स्थळ घरी चांगली हा ना मग जमतय आता जा. तुमच्या पोरीला पोर बसन झालं पाहिजे पोरीला पोर बसन झालं नाही हो. ए हाड अरे कोण आले तर इकडे बस काय राव नवरदेव आहे कोणता यार, राम 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 आयला पाहुण अंगाव निळा कलर मात्र उठून दिसतोय बर का ए गाई बनी निळा गॉगल काढ चौ घालायची काम नको करू होय ह्यातलं मुलीचं वडील कोण वरक परिचय करून द्या की तेवढा काय वडिलांची मुलीचे वडील आहेत आणि मुलीचा भाऊ मामा आहे होय तुम्ही मुलीचे वडील आहेत काय हो अच्छा 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 कितव बारकी मुलीची बहीण कितव अरे कुठून आणलं ह्याला लेकरू ही आवत तसं नव हे लेकरू किती नंबरचं म्हणायचं होतं हे शेंडफळ आहे शेंडफळ आहे का हा. आणि हे हे मेवणं आहे माझा होय हो असं दाजी लय ना गाव तेल लावी जाऊ आला पाहुण दे इकडे मला. एवढ्या लवकर मुलीला कशाला पाणी घेऊन बोलवायचं काय बोलताय ए हे पाणी पाणी घे. अहो मी ती आमची बहीण आहे. काय बांधायचे, मुलगी नाही ती मुलीची आई आहे. मुलीची आहे होय हो माझी तुमची होणारी सासूबाई आहे ती आव तसं ना पाहुण आजकाल तुम्हाला सांगतो आजकाल असा विषय झालाय की पोरगी बघायला आलेली पोरगी सुद्धा एवढी नटत नाही त्याच्यापेक्षा आई डबल नटती त्याच्यामुळे कन्फ्युज होऊन बसते पोरगी कुठली ना आई कुठली आणि मग आई या इतकी नटत तर मुलगी किती नटत असेल नाही असेल तुमच्यापेक्षा उजवी मुलगी आहे. उजवी तुम्हाला फेक्की पाडी असेल असेल उजवी असेल तर मायापेक्षा दाखवायला म्हणते मी काय येणार आहे नाही नाही हाय की बरं चहा चहा आणते हाय का? पुन्हा हाय का असं काय बोलताय? आज तसं नव कसं आहे आता घरी हाय का नाही चहा कोणा घरी साखर असते तू काय टपरी बिपरी आलाय का कुठं आलाय घरी आलाय राव घरी पाहुणे आहेत आमच्या तुम्हाला चहा जेवण सगळं आम्ही त्यांना वाटा सांगा लावतो व्यवस्थित व्यवस्थित बोला म्हणा मोठी आहे ना? मला 4 माणसात इज्जत आहे ती 4 माणसं कोण विचारा बरं मला ए, म्हणते, तू कोण आहे रे? आपण पोर फारवळ्या काय दाताचा आहे आपण तू. शांततेत घे. असं बोलू नाही का बस. ए, मोठी आहे. मी- तुझ्यामुळे मी- माझी बी चव जायला लागली तू का बस पुन्हा शांततेत बाळा, घे. चहा ती घेऊन पोरगी ये. बोलती मेवणी आहे बोला ना बोलत काय मिळत नाही मी ना बोलू द्या पण बाकीची अहो, ते माणसं कसं बाकी असतं नाही कोण ना, बोलत. तसं असतं ना हा. मस्करीचं. लाडात बोलती लाडात दादा तिकडे सरक जरा. हा ही सरक तिकडे. या. सरक तिकडे. काय बसा ताई बस अरे,
नवरी मुलगी आहे ती काय जावं असं करताय ही तुम्ही नवरी येड झाले का रे? मार बिल मारून किती आला पैसे मी सकाळी. घ्या चहा घ्या. आता गोगलची हात कसा दिसेल? आयला तेवढं बी खरं आहे. नाही पाहुण्यांना चहा घ्या. आम्ही घेतलाय त्यांच्या आधी घ्या. नाही घ्या तसं मला- कसं नाही रे मला दुसरा चहा लागत. काय, मला दुसरा मामा चहा. तुम्ही मामा आहे ना. नाही, घ्या 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 मला दुसरा चहा लागतो. होय. फुकून पेता का? पाहू ना ह्याच्यात मुंग्या पडले ते. नाही काढून म्हणजे खा ना. कोण प्या ना त्या. एक एक काढून खा ना बाजू. तुम्ही येणार म्हणून जरा गोड केला होता गोड केलं का? म्हणून चहा मुंग्या बी गोड आल्या. आहे त्यामुळे तुम्ही चहा थुकून मुंग्या- प्या. मुंग्या जाधव शेतकऱ्याला साहेब. लागत नाही. चांगले माणसं गोड आली, चहा गोड करावा लागला त्यामुळे मुग्या लागणारच आहेत. तेच मी नवरदेवाला म्हणतो. थांब, थांब, चहा. गाळला नव्हता काय गाळ्या होत्या ना. पाहू ना आव त्यांना साखर टाकली नाही सगळं मीठच आहे त्याच्यात. अरे, चहा कसं बनवलं? चूक. मला येत नाही माहिती. अगं दिदे तुला लिमलेट नव्हता करायला सांगितला, चहा करायचा. जाऊ द्या काय नाही होत जाऊ होतायच. द्या, पहिल्यांदा आता चहा कसं केली. तुमच्यासारखा एवढा देखना एकदम दुखना केलीची माणूस असलेली. आलाय बघायला. आपलं कसं असतंय जरा संसारामध्ये साखरेची गोडी असते व पण हा. मिठाशिवाय असते का? एक खरं आहे. कोणीतरी साखर व्हावं, कोणीतरी मिठाचा खडा व्हावं. हा त्यांनी मिठाचं हा. चहा करून आणला. नाही कसं आहे नवरा बायको म्हणजे कसं कोणीतरी साखर कोणीतरी मीठ आणि सासरवाड्या नेहमी कडू कारल्यासारखं. तसं नाही हो इथं सगळं उसाचीच खेती आहे बघा. हा बघितलं की त्याच्यामुळे तर आम्हाला नाही, कडूच्या नाही, बाजू. आम्ही तशी कडू कारल्यावानी. हाय का नाही? लगा ही पोरगी ए, चांगली. गप, ओ, चालता हो. तुम्हाला नाही हो तुम्हाला नाही. नाही, मिळून हाय पोरगीला यात्रा बाई गबस जरा. बर ए, खारवड्या दातात नक्की. हो, असं बोलू नाही पाहुण्याला जर शांत बस. असू द्या लहान लेकरं आहे, त्याला काय कळतं तर मस्करी ही कळते. कोण तुमचं? हा? ही कोण? ही होय हा? ही माझ्या मांडलेल्या भावाचा मांडलेल्या बायकोचा धाकटा लोक. तुमचा कोण? मांडलेल्या भावाच्या मांडलेल्या बायकोचा धाकटा लोक. तुमचा कोण? नातं आहे तुमचं. मग तुमचं कोण आलं? हिशोब करायचा आपण जोडायचा. ते थोड्या वेळानं सांगतो बरं, जाताना. निवांत जाताना सांगा. सांगतो. बरं ऐका ना. हा. ही आमची बाशी हो, किती नंबरची? 1 नंबरची. हा तुमची का? आमची बाशी हा ह्यांची कोणाची? पोरगी. ह्या दोघांची. हा ह्या आमची दोघांची. मुलगी त्याची भाषा. हा तुमच्या दोघाची मुलगी. हा ही जाय बाप काय करतात मग? ही काय? जाधव साहेब अरे डोक्यात जरा खुळ आहे का रे? काय नवरदेव तो तू अहो, म्हणली भाऊजी. की, तसं ना आता तुम्ही काय म्हणले ही तुमची मुलगी ही जाय बाप कोण? अहो, आम्हीच की मग शाळेत गेलतो का हिचं आई बाप तुमचं सासू सासू. अरे हा हे महत्वाची गोष्ट आहे. महत्वाचं आहे. ही ही महत्वाची जाय बाप गोष्ट. माझा सास सासर. नाही? हा. होणार, होणार हो हो. होय. बर जायचंय अजून. अजून काय विचारा की. बरं डब्बल साहेब पोराला काय प्रश्न विचारायचे असले पोरीला ते विचारायला. दाजी तरी ना आमची मुलगी तुम्हीच विचारा. मी नंतर विचारतो. काय पगार आहे तुम्हाला? पगार काय बोलताय म्हणे पगार काय आहे ना कामाव कुठं आहे ना काय. अव ह्या पट्यानं जर काम केलं ना माझ्या जेव्हा अख्खा देश चालतो देश. देश हा अहो जाधव साहेब पूर्व असं करते तरी काय काय बोलताय तुम्ही? अहो मला सांगा आपल्या देशाला सगळ्यात जास्त कर कशात मिळतो? दारू. दारूतनं. बरोबर आहे का नाही? म्हणजे तुमचा कारखाना आहे का नाही दारूचा? नाही कारखाना सुद्धा फेकाय तर. अहो आपल्या देशाला सगळ्यात जास्त कर दारूतनं मिळतो. बर. एकदम बरोबर. आणि ती जर दारू आमच्यासारखी बिवडी पिली नाही ती तर मग आपला देशाला त्या कर मिळेल का? आणि देशाला जर कर मिळाला नाही तर आपला देश चालेल का? अगं थांब म्हणजे तुम्ही दारू पिताय कोण म्हणलं असं? कोण खरं बोललं मला सांगा फक्त. वर्ग दारू नाही पीत दारूच्या कंपनीत कामाला आहे. असं होय अहो आता मला सांगा आपल्या देशाला सगळ्यात जास्त महसूल हा दारूच्या दुकानातून मिळतो का नाही? होय हा मग आता मला सांगा जर त्या कंपनीत जे तयार होणारी दारू आहे ती जर बेवड्यांनी नाही पिली तर त्या कंपनीला दारूचा खर्च निघेल का? नाही निघणार. आणि जर दारूचा खर्च नाही निघला तर ती कर कशी देणार आपल्या देशाला? देतील का? अहो आता मला सांगा आमच्यासारखी बिवडी जर दारू पिली नाही ती तर आपल्या देशाला महसूल मिळेल का? आणि जर महसूलच मिळाला नाही तर आपला देश चालेल का? ह्या गोष्टीला मी सहमत हा मग हाय मग संध्याकाळी. आहे. त्याचं नादच करू नका. अजून काही त्रास आहे का मला? नाही काय नाही तुम्हालाच काय पोरीला विचारायचं असेल तर विचारा घरी शेती किती किती? हा? मापता येणार नाही. ह्या बांधापासून ते त्या बांधापासून आणि त्या बांधापासून ते त्या बांधापर्यंत सगळं आपलंच.
कोणाची? आपली स्वतःची भाऊ बंद काय तुम्हाला एक बोलता एक. आता बाय शेती लय गचून आहे बाप. पोराला. हा का चांगलं आहे की मग मी मग काय बरं येणार आहे. नाही काय तुम्हाला तर दाखवायला. नाही जोडा नाही नाही चांगला आहे हा, काच जोडा काढून गचून शेत आहे, आहे, काच काढून. जोडा आहे जोडा काय बरं का डबल साहेब असा जोडा ना बुद्धो ना भविष्यती. हा अजून ना. काय त्रास आहे का? बरं आम्हाला आपण आधी विचारून घ्या की. त्याला इकडे इकडे द्या की. बघू ना. अरे एवढं 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 शेती सांगतो तर अरे काय ही सोन्यासारखी पोरगी द्यायची म्हणलं विचारणं गरजेचं आहे ना. मग विचार त्याला बाबा तुला. विचारावं लागेल ना विचार कुठं आहे, तुला काय काय आहे. विचार तुला हा? काय विचार. पाहू. हा? झालं मग तुम्हाला पोरगी आवडली का? आयला ते माझ्या जोडीदारांना विचारावं लागेल. आता लग्न तुम्हाला करायचं का जोडीदाराला? तसं कसं उद्या 4 पोरा तिला फिरवाय नेली आणि पोरं जर मला म्हणली पोरगी नक्कीच आहे, पोरगी डोळ्यात हिकणीच आहे, पोरगी पायानं थोडीशी लंगडीत चालते, किती अब्रू जाईल माझी. मला पण विचारावं लागेल ना. उद्या जर त्यांना एखाद्याने विचारलं तर मला म्हणाय गावल तुम्हाला विचारून केली आहे. पोरं झाल्यावर पोरं त्यांना विचारूनच करा. मला पण तुम्हाला बघावं लागेल उभं राहून चालून असं नाही बघावं लागणार. अहो माणूस काय? सायकल घ्यायची म्हणलं तर सायकल चालवून बघतय. पायात फेकणं आज मारतोय पोरगी काय. आयुष्यभर संसार करायचा तिच्यासोबत. बघितली पाहिजे का नाही? पाहू ना. हा? तुमच्याकडे प्रॉपर्टी किती? प्रॉपर्टीचा काय हिशोब लागतोय जावा. मरणाची प्रॉपर्टी बेड भरलाय, बेड कागदांना. कोणत्या? ती प्रॉपर्टीच्या असं वय बाराची उतारी मग एवढे कागद ठेवायला जागा नाही. खरेदी खत आहे का नाही? बघायला. गुंठाभर जमिनीचा आपण ढेकभर चेहराच मारून ठेवले. काय काय असं ना हा. बरं का? हा. आता तुम्हाला आमच्या दिदीला काय विचारायचं असलं विचारा बरं. नाही विचारतो की विचारलं पाहिजे. तुम्ही विचारा. या. मुली तुझं नाव काय आहे? अहो काय ना की नदीना नदी आटली ना. आता काय गरज आहे का आपल्याला नावाची? आता माणूस इकडून तिकडून पायानं जातोय चालत आणि आता नाव घेऊन काय करता? नाव म्हणजे आपल्याला ठेवलेलं नाव काय हे विचारायचंय. तिनं नाव ठेवली होय. तुझं नाव काय असेल ते विचारा नको का आपण का? माझं नाव पूनम. काय नाव आहे? पूनम. पूनम आहे होय. माझं बी आहे की काय? सनम आहे का नाही? अजून काय विचारायचंय का? नाही, आता काय शिक्षण विचार ना. काय काय शिक्षण आहे काय सांग. मी काय म्हणतोय, मी जवळ जाऊन विचारू का? तसं नाही करायचं. नाही बायको मला का संसार मला करायचा का तुम्हाला करायचा? तुम्हाला करायचा तुमचं तुम्ही बघा मग. अरे, माझा मी जातो मग. मला जाऊन दे एक जवळ व्हायचं. बरोबर. या इकडे. आयला मला संसार करायचा तुम्ही सगळे विचारा. बरोबर. बायको मला करायची का तुम्हाला करायची हेच कळा ना मला. या ग बस म्हणत्या. नाही वडी इकडे तू पण काय बघत बसली वडी इकडे तिला. अरे लका 100 पोरगी ग बसला का? असून मी पाडतो पट्टी बराबर. कोण आहे रे तू काळ्या तोंडाच्या? बघा ही पोरगी आबरू काढते बरं. एवढा काळा आहे मी. मेवणी येते बोलणारच. सकाळी पाऊंडर लावून आलो दिसा नव्हती तिला. तुला एवढ्या वर दिसत नाही ते. हा बरं ऐका की नाव पूनम छान आहे. शाळेला कुठं होता? शाळेच्या माग. जमलं गाड्या. तुम्ही शाळेच्या माग आणि मी त्या मागच्या काठवानात. जमलं चांगलं जमलं. किती पर्यंत होता? 10वी पर्यंत. आयला थोडं शिकला असता 8वी पास झाला नसता. बरं असू द्या. काय आवडतं? शाळेतली पोरं. मला बी अशाच पुरी आवडते त्या. ज्या पुरी शाळेतल्या पोरांना आवडते त्या का नाही त्याच पुरी मला. माझा संसार चांगलाच होणार आहे आता. हा. सारखं जोडीदारांचं ह्याला पड माझ्या घरीच. पोरं घरी आपल्या थांबणारच नाही ती. माणुसकीच कारण होणार आपलं. पाहुणं जी चहा प्यायला येतात ना हा ती संध्याकाळी जीवनच जाणार. जीवनच आणि जी मुक्कामच करून जी जेव्हा येते ना ती संध्याकाळी मुक्कामी थांबणार. हाय, हाय. तुम्ही काळजी करायची. पटली अशी माणुसकीवाली माणुसकी, पोरगी. माणुसकी. माणुसकीवाली. हा. होय. छंद कुठला आहे? मला वय हा? मला पोरांना डोळा मारायला लय आवडतं. हाय हाय हाय. कसं आहे कसं एखादी गोष्ट 4 माणसात बोला येत नाही. पोराला असा डोळा मारला गेले की कळतं या. अशीच पाहिजे गुपित ठेवणारी बायको पाहिजे. मी काय येडा बेडा म्हणतो काय म्हणतो तुला पोर दाखवा. हा नाही हाय चांगले होय. हा. ए हे? पलीकडे सरक. चिटकू नका. मागे तिकडे. आला लगेच इकडे. हायला चहापेक्षा किटलीच गरम आहे. असं होय. शेती आवडते का? आवडते की. कशाची? ऊसाची. मग ऊसात जायला बी आवडत असन. हो ती तर लय आवडतं. हायला मग माझ्याच पट्टीतली पोरगी दिसते. मला बी ऊसात लय जायला आवडतं. आपला 25 एकर ऊस नाही का शेजारच्याचा?
आपण सारखा असतो ऊस काढून खायला तिथं. होय. शेवटचा प्रश्न विचारतो का? शाळेत असताना काय कुठं लपड बिपड होतं का नव्हतं? मला लपडी करायला बी लय आवडतं. आयला पोरगी एकच नंबर आहे. मला बी लय आवडतं. आपण बी कॉलेजला असताना मरणाची लपडी केली आणि मरणाचा मार खाल्ला. कारण मला लपडी करणारी माणसं लय आवडतात. माणसानं आयुष्यात लपड करावंच. कशासाठी विचार बरं? कशासाठी? कसं असतं, लपड्याला लोकांना बदनाम केलंय. आता ह्या सगळ्यांना वाटलं असं लपड म्हणजे ते तसलं गुदी गुदी पॉक पॉक, तसलं लपड नव. आता मला सांगा, आपण एखाद्याला सहज म्हणतो आयला होय ती काय लपड आहे. एखाद्याचं भांडण जरी झालं तरी म्हणजे भांडणाला सुद्धा आपण लपड म्हणतो. कुठं फिरायला गेलो तरी लपड म्हणतो. म्हणजे असलं पण हे बदनाम केलंय मला बी ते. बरं असू द्या. एक गुपितली गोष्ट होती. माझ्याबरोबर कुठं बाहेर जाऊन गुपित बोलायला आवडेल का? हो आवडेल की. पाडू का पटी ह्यांची? हो. बरं ऐका ना, मला कसं आहे चार माणसात उघड उघड बोलता येत नाही. माझा आहे लाजाळू स्वभाव. माझं कसं आपलं आहे का नाही. माझं कसं आहे मी कळालं सगळं. हुशार आहे, हुशार आहे मेहुणी नाही हुशार आहे. मेहुणीला माझ्या इकडे चांगला एखादा पोरगा बघतो तिला बी. लहान आहे, लहान. भावना किती लाजाळू आहे ती दिसलं मग. आहे का नाही. नाही काय बरं बा, दाजी हा? एक काम करतो. एक काम करा इथे तू जा. काय बोलायचं 2 शब्द बोला इथे. तर तुम्ही आता पुढे ऊसात जाता का डाळिंबात जाता बोलायला? डाळिंबात जातो आपलं. या जाऊन. चल आपलं. पुढे आमराई पण आहे. हाय ना. हाय तुमच्या पोरीला सगळं फिरवूनच आणतो आता. चल. चष्मा घ्या. हो हो हो. चष्मातलं असं तुझ्या पैसे असू द्या. चला. नंबर लागलाय काय आता नाही न्यायची. काय माझी बहीण. अगं तसं नाही, माझी बहीण बारकी आहे ती. मला सवय आहे आपलं तिला अशी उचलून घेऊन लग्नानंतर जेजुरीच्या असू पायऱ्या द्या चढा. असू द्या. चला. बघा डब्बल साहेब पोरगं कसं बघितलं. उतरव ना बाबा अरे आता. थांब भैया, तू काय खाती ग? अरे चिमची खाली बाजार. सोड सोड सोड. अयो, इकडे या. हा ग मला 4 माणसात बोला येत नव्हतं. अरे मला बी बोला येत नव्हतं. बरं तंबाखू बिंबाखू आणली का? सुना आहे का? हाय. मोकळी तंबाखूची पुढे थांब देतो तुला. अजून कशा कशाच नाद आहे तुला? कशाचं नाही असं नाही, सगळ्याचा नाद आहे मला. संध्याकाळी अगं बाया एकच नंबर. तुझं माझं जमतय का? होय. कुठला ब्रँड घेते? शेजारी फुगाच आहे. फुगाच चालवते आता. फुग्यावच आहे होय. हो. हायला हे मात्र खरं आहे. मला काय म्हणायचं होतं, हा. आता आपलं दोघांचं लग्न बिग्न होईल बरोबर का नाही? हो ग. कसं आहे दोघाला एकामेकाचा अनुभव पाहिजे. हा. मी काय म्हणतोय, तुला लग्न झाल्यावरती हनीमून माहित असतो का? हो त्याचा तर लय अनुभव आहे. आहे का? हो. हा मग म्हणजे मला कसं आहे माहित आहे का, मला जास्त कष्ट घ्यावं लागणार नाही. हा मग मला बी थोडाफार आहे पण एवढा नाही. म्हणजे हाय म्हणायचं रुटीन आहे. कसं माणूस सायकल घ्यायची मला चालवून बघतोय ऐकायला. होय. हनीमूनचा अनुभव पोरा बाळांचा काय नाही होतं बी काय? सांभाळच होती हा लोकांची पण लोकांची. हाय मग पोरं बाळ सांभाळायचा बी नाद आहे म्हणायचं. म्हणजे दारूचा नाद आहे, तंबाखूचा नाद आहे, हो. हनीमूनचा नाद आहे, हा परत लेकरं बाळ सांभाळायचा नाद आहे. हाय का नाही? हाय की. हा आमच्या घरी या आणि आमचं अख्खं गाव गोळा करा. आम्हाला घरातनं बाहेर काढा आणि 4 गावची पोरं तिथं शाळाच भरावा एक आणि आमच्या घराचं कल्याण करा. क्लासच घेते की म्हणजे पैसे बी येतात आपल्या हा गावाला. म्हणजे आमचं घर वर येईन की चांगलं. हे असलं नाद असल्यावर कशाला आय घाला लग्न करतोय ही त्रास होता आम्हाला. म्हणजे पार लफडी करताय सगळं करताना वरनं त्या जाधवाकडे मला जाऊन दे. पहिल्यांदा असली पोरगी दाखवली तिथं जाऊन त्या जाधवाचा कान धरतो पहिल्यांदा. नका नका सगळं तुमच्यासाठी सगळं ना सोडून द्यायला तयार आहे. हा मला लय आवडत. होय. शाळेतनं सगळी पोरं शिकून गेल्यावर नाद सोडून शाळा सोडून दे की. अगं बाया एवढा येडावे आम्ही. अग एखादी अनाथ आश्रमात आणून करीन पण तुझ्यासारखी पेट होऊन दे तुझा तिकडं. अहो. हो तिकडं. आईला मी म्हणलं हे पोरग लयच चाबर दिसतंय पण ते तर माझी फिरकी घेत होत. मी म्हणले ह्याची फिरकी घ्यावी पण हे वेगळंच पोरग आहे. जाऊ द्या चला आता. आईला जाधव पाहुणे बोला ना. तुम्ही तर म्हणतात लय पोरग गरीब दिसतंय. ती गेलंय डाळिंबात काय यायची दिसना. हे आलं गेलं तर काय उडा. पोरीला घेऊन जाधव पाहून उठा. काय झालं? उडा पाठी अहो, झालं काय?
गाडी खर्च टाका, तेच घे. काय गाडी खर्च टाका, माझा मोका हेलपाडा झालाय. अरे काय झालं काय खाली नाही, बसा, मला सांग ना, खाली बस. खाली इकडे. बसा. अरे झालंय काय नेमकं बाबा सांगा ती तू. अव जाधव पाहुणं पोरगी लपडी करतीया. शाळा शिकली का म्हणती तर शाळेच्या माग होती म्हणतीया. शेती आवडली का तर ऊस आवडते ए, म्हणतीया. तुझ्या काय तोंडाला हाडबीड आहे का? आता भाषी तुम्ही- आहे माझी ती. ऐकलं नाही तोंडाने तर? ती एवढीची एवढी झाली ती. मी ओळखितोय तिला, असं काही बिना बुडाचा आरोप घेऊ नको. दादा थांब पोरगी कुठे तो का आली? अहो पाहुणं असं मोठे ऐका. मावळाटा सारखं बोलू इथं बस, नको. तू हे इथं बस. गावचे पण घ्या, तेच घ्या, ते पोरीचे बस. पण अजून 4 गाव पोरीचे पण घ्यायचे. गावची पोर नाही बघ. एवढं पोरगे तोंडानं फाडा सांगते ना, ऐकून गेला मला काय पिसाळ कुत्र चावले. अरे बाबा मी तुझी फिरकी घेत होती. हा फिरकी होय. आपल्याला फिरकी बॉलर चालत ना, फास्टर चालतो. अरे आल्यापासून आमच्या घरच्यांना उलट उत्तर देत होता, म्हणून मग मी पण म्हणलं उलट उत्तर द्यावेत म्हणून. कसं आहे माहितीये का होणारे जावई, आजकाल कसं पोरगी बघून गेले की 4 चौघ काडी घालणारे असतातच. असते ते की अहो ते तिचे ह्याचं लग्न जमवाय गेल तू, ह्यानं पोरगी बघून आला की ह्याच्या नातेवाईक म्हणजे पोरीच्या घरच्यांना मला फोन केलं पोरगा कसा इतराला. मी सांगितलं तंबाखू खातो, गायच्या सगळं खातो म्हणून. हा, मग ही फिरकी लोक घेण्यापेक्षा आम्ही म्हटलं आपणच पोराची पार समोर करावा. समोर झालेलं बरं ना. त्याच्यामुळे हे आमचा सगळा डाव होता. पोरगी एकदम विचारा, पोरगी एकदम- गुरुजींना विचारा. होय बापू, हा, मग बापू सून तुम्हाला करायची आहे. आहे पण तू बोलल्यामुळे झालं असं. पाहुणं, आम्ही तुमच्याच वयाचे येते, तुमच्या वयातूनच गेलेलो आम्ही. आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. तुम्ही आल्या बघितलं, तुम्हाला मी म्हणलं 100% चांगलं पोरग आहे, पण ह्याला काहीतरी विषय करायचा आहे. म्हणून मी शांत बसलो. मी शब्द सुद्धा काढला नाही तुमच्या पुढे. माझी भाषी मला माहिती आहे कसली, बरोबर का नाही? आता बघा, ही सगळे तुमच्या घरचे आमच्या घरचे एकमेकाला ओळखतात. तुम्ही लय लांबचं नाही तर आमचंच पाहुणं आहेत. हाय की अहो मला माहिती आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. जाधव पाहुण्यानं तुम्हाला सगळं सांगितलंय. बघा तुम्हाला आता खरं खरं सांगतो, जाधव पाहुण्यानं काय सांगितलंय काय नाही मला माहित नाही. मला 30,000 रुपये महिना पगार आहे. 2.5 एकर शेती आहे. चालेल. बघा बापून नाहीच आहे ना. 2.5 एकर शेती आहे. 2.5 एकर इकुलते काय ना बापू तुम्हाला मी. हा, घरी आपल्या चांगला बंगला बिंगला आहे, आपली 4 चाकी गाडी आहे. पण आम्ही येताना अगदी बापूंना मी जाधव पाहुण्यावर लावलो ना, आम्ही 2 व्हीलर वर दोघं आलोय. ती बी ह्याच्या गाडीत तेल टाकून आलोय. का तर आम्हाला बी बघायचं होतं की बाबा पोरगी म्हणजे आता बापू एवढं तुमचं सगळं घरदाराचं कौतुक करतंय की बाबा पोरगी चांगली आहे. म्हणलं कसं आहे, आई बाप मग चांगली असते तू एखाद्याची, पण डोळ्यामागं पोरगी काहीतरी कोटानं करते. म्हणून म्हणलं वाज पोरीची फिरकी घ्यावी, म्हणून मी ही जी घ्यायला गेलो. आमची मुलगी काही कमी नाही. नाही ते हाय कळलं राव. अहो, पाहुणं हे आम्हाला त्यांनी सगळं आधी सांगितलं होतं कसं काय आहे. पण आम्ही पण तुम्ही तुमच्या असे हालाहाल उलट करीत होतो. तुम्ही असे उत्तर द्यायला लागल्यावर मग आमची पोरगी काय कमी हुशार नाही. हाय की. ती मस्त चॅप्टर आहे. हे बघा तिने पण तुमची फिरकी घेतली. आणि माझं एकच तुम्हाला सांगणार बाबा, तुम्ही काय रुपया खर्च करणार लागणार. सगळा पट्या बघतो, कार्यालय सुद्धा जोडीदाराचा आहे, आपल्या गोडव जोडीदाराचा आहे, सगळं जोडीदाराचा आहे, डीजे सुद्धा जोडीदाराचा आहे. तुम्ही फक्त पोरगी घेऊन या, लग्न लावून द्या, घर परपंच सगळा माझ्या पैशाने. हे बघा, एक वेळ पुरीनं मला नाही सांभाळलं तरी चालेल, पण माझ्या बापाला आणि माझ्या आईला सांभाळलं पाहिजे बरं का. एवढी जबाबदारी तुमची. तेवढे संस्कार आम्ही मुलीला लावलेले आहेत चांगले. त्याची काळजी तुम्ही अहो, अजिबात तुमच्या करू आई वडील ना, मी माझ्या आई वडिलांप्रमाणे समजू. हो. शाबास, एवढंच पाहिजे. चला उठा, उद्या आताच मी जातो काकाला घेऊन आणतो आणि आजच तारीख करू. चालतंय. बरं बापू. पाहुणं, बरं तुम्हाला जेवण खूप बिवण असेल ना. करा आणि हो. मग जा. विजय, तुला संसार करायचा आहे, तुला सगळं काही करायचंय. मी माझ्या दाजीच्या आणि तायडीच्या विरोधात तुला सांगतोय, तुला पोरग पसंत आहे का? हो. तू हो म्हणली तर पुढचं पाऊल आम्हाला उचलायचं. समोरासमोर सांगतो. काका, तुम्हाला काय वाटतंय? तो राहण्यापासून हाय घ्या, हाय घ्या. पोरा पोरींची पसंती म्हणल्यानंतर आपला काय नकार नाही. चालतंय. पाहुणं, हा, पाहुणं, हा. आता पुरीला पोरग पसंत आहे, पोराला पोरगी पसंत आहे. हाय की. चला की मग. आता मी काय घेत नाही, पण तुमची सगळी सोय करतो. चला. घ्यायचं नाही, महत्वाचं हो, बोलायचं. ते महत्वाचं त्यांना जरा बोलायचंय. आम्ही तू काकांना बी घेऊन येतो, तुम्ही जेवा तो. कुठं झाला आधी जेवण कर. काकांना आहो, बाकी जेवाय घाला तुम्ही. हा, आधी नाही, नाही. काकांना. जेवायला पहिलं चांगलं गोड गोड करते. करून चला. ठेवलंय आधी. जा. बरं आलो. अरे